पंचायत समितीत ठिय्या प्रशासनाविरोधात शंखध्वनी. मिरज पंचायत समितीत ठरावाच्या प्रतींसाठी आंबेडकरी कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन. शंखध्वनी करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. मिरज पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. मात्र या ठरावावर सूचक आणि अनुमोदक म्हणून कोणाची नावे द्यायची यावरून सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये वाद निर्माण झाला. दरम्यान ठराव मंजूर होऊनही त्याची प्रत प्रशासनाकडून मिळत नसल्याचा आरोप करत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मिरज पंचायत समितीत आक्रमक भूमिका घेतली. गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शंखध्वनी आंदोलन करण्यात आले. मंगळवारी झालेल्या या आंदोलनामुळे पंचायत समिती परिसरात तब्बल 2 तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे या आंदोलनावेळी गटविकास अधिकारी किरण सायमोते हे अनुपस्थित होते. या आंदोलनात बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, उपसरपंच तुषार खांडेकर, दक्षता समितीचे सदस्य विश्वास खांडेकर, सागर आवळे, जयंत मगरे, परशुराम बनसोडे, माजी सभापती तथा विद्यमान सदस्या तन्वी कमलेकर, सदस्या रिदा मुजावर, सुलेमान मुजावर, आबा क्षीरसागर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान सुमारे 2 तासाच्या आंदोलनानंतर गटनेते विष्णू पाटील आणि माजी सभापती अशोक मोहिते यांनी मध्यस्थी करत वादावर तोडगा काढला. ठरावावर सूचक भाजपचे सदस्य संदीप बंडकर तर अनुमोदक म्हणून महाविकास आघाडीच्या सदस्या रिदा मुजावर यांचे नाव देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्या उपस्थितीत सभापती राणी भोरे आणि उपसभापती ललिता शेजूळ यांच्या हस्ते ठरावाची प्रत आंदोलकांना देण्यात आली. ठरावाच्या प्रतीसाठी सुरू झालेले हे आंदोलन अखेर मध्यस्थी आणि ठरावाची प्रत मिळाल्यानंतर शांत झाले. मिरज पंचायत समिती सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज व प्रशासकीय इमारतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लावण्याकामी बरेचसेच आंदोलनं झाली. आंदोलन झाल्यानंतर आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नावडेसाहेब यांनी सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना ज्येष्ठ व सर्वच बंधूंना बोलवून एक तातडीची मीटिंग घेतली. त्यामध्ये त्यांनी सांगितले की बाबा ही जी नावं लावलेली आहेत ही नावं आपण कायदेशीर बाबी पूर्ण करूया, कागदपत्री पूर्ण करूया, ठराव घेऊया आणि त्यानंतर आपण लावूया असं आश्वासन दिलं. आणि त्यांनी मिरज पंचायत समितीमध्ये विशेष सभेचं आयोजन केलं. त्यांनी आदेश दिल्याप्रमाणे आम्ही इथं पंचायत समितीच्या सभापती सभापती व सर्व सदस्यांना आंबेडकरी संघटनेच्या वतीनं त्यांना विनंतीपत्र आम्ही दिलं की बाबांनो छत्रपती संभाजीराजे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याकामी आपण सर्वांनी सर्वमती ठराव व्हावा ह्या उद्देशाने आम्ही त्यांना विनंती केली. त्याप्रमाणे काल विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. त्या ठिकाणी बहुमतानं सर्वमतानं तिथं ठराव झालेला आहे. त्यामध्ये महाविकास आघाडी असो, भाजप असो आणि पक्ष शिंदेगड असो सर्वांनी मिळून सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यांचे आम्ही काल पुष्पगुच्छ देऊन आंबेडकरी संघटनेच्या वतीने त्यांचा आम्ही आभार मानलोय. आणि काल मिटिंग झाल्यानंतर शेवटच्या आदेशाप्रमाणे ज्या दिवशी मिटिंग होती त्या दिवशी त्या ठरावाची नक्कल या ठिकाणी सादर करावी असं त्यांनी आदेश दिला होता. काल आम्ही मिटिंग झाल्यानंतर 1-2 तासांना आम्ही गेलो व आम्ही ठरावाची मागणी केली. त्यानंतर त्यांनी सांगितले की उद्या तुम्हाला 11-12च्या दरम्यान आम्ही ठराव देतो. परंतु सकाळी आम्ही इथं 10:30-11ला कार्यकर्ते मान्य सचिनदादा कांबळे, तुषार खांडेकर त्याचप्रमाणे इतर सर्वच जण कार्यकर्ते तिथं जाऊन त्यांना आम्ही ठरावाची मागणी केली. परंतु त्यांच्यामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलं की त्यांच्यामध्ये श्रेयवादामधून असं मला म्हणायचं श्रेयवादामधून सूचक अनुमोदक कोण ह्यामध्ये त्यांचे मतभेद निर्माण झाले. आणि ह्यामध्ये विशेष म्हणजे काल ठराव झाला असताना येथील जे BDO आहेत ज्यांच्याकडे चार्ज आहे सायमोते यांनी अतिशय म्हणजे बेजबाबदारपणे त्यांनी वागलेले आहेत. कारण सचिव म्हणून त्यांनी काल तिथं काम पाहिलेलं आहे. त्यांची सही त्या ठरावावर अतिशय महत्त्वाची आहे. परंतु आज ठराव काल झाला असताना आज ते बेजबाबदारपणा वागलेले आहेत. त्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता ते कुठे परस्पर कुठे गावी गेलेत का काय गेलेत त्याची आम्हाला कल्पना नाही, पण इथं जागेवर ते नाही आहेत. त्यामुळं आज जवळजवळ कना 2-3 तास सगळे आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली, विनंती केली, तरी पण ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते. त्यामुळे आम्ही समस्त आंबेडकरी संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी आम्हाला आंदोलन घोषणाबाजी त्यांच्या नावानं नाही बोंब मारायचं आंदोलन सुद्धा आम्हाला करावं लागलं. आणि आता त्यांनी तो निर्णय ठरावाची नक्कल BDOना बोलवून सही घेऊन आम्हाला आता देतो असं त्यांनी सांगितलेलं व आम्हाला एक तसं पत्र दिलेलं आहे.
परंतु साई मोती हा जातीयवादी प्रशासनमधला एक खरोखर एक व्यक्ती आहे, असा आज शिक्कामोर्तब झालेला आहे. जर करता आज काय वेळा नंतर आम्हाला ठराव सैनिषेध त्यांनी देणार आहेत. ठराव घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होईल. ह्या पुढेही जर करता प्रशासनाची बाजू किंवा वैचारिक लेवल आंबेडकरी चळवळ कार्यकर्ते व मागासवर्गीयांच्या विरोधात जर असेल तर जसंच तसं पुढं उत्तर दिलं जाईल, एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आज जी विशेष सभा घेण्यात आली नामकरणाची, त्यामध्ये मिरज पंचायत समितीची प्रशासकीय इमारतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सभागृहात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याचा काल सर्वानुमते ठराव मंजूर करून घेण्यात आला. काल जो ठराव सर्वानुमते घेण्यात आला तो आज जिल्हा परिषदकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला आहे. काल जो ठराव झाला ते काल आम्ही त्यांच्याशी बोलणं झालं होतं आणि जो ठराव सर्वानुमते मंजूर झाला होता. छत्रपती संभाजी महाराज सभागृहाला नाव द्यायचं ठरलं होतं आणि इमारतीला, प्रशासकीय इमारतीला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा ठराव सर्वानुमते केलेला होता. पण काल वेळ झाल्यामुळं आणि साहेब म्हणजे आमचे बेडो साहेब आहेत, त्यांना बाहेर जायचं होतं. हा दोन्ही याचा विचार करून आज त्यांना काल मी बोललो होतो की उद्याच्याला तुम्हाला 12 वाजेपर्यंत ठरावाची प्रत देतो असं बोललो होतो. पण काही कारणास्तव बेडो साहेब बाहेर त्यांच्या कामानिमित्त म्हणजे प्रशासकीय कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांना यायला थोडासा वेळ झाला आणि जरी झाला असेल तर आम्ही आता सभापतींच्या सहीनं जिल्हा परिषदला आपण तो ठराव पाठवून देण्यात आलेला आहे. त्यांचा असा पण आरोप आहे की श्रेयवाद सुरू आहे, त्यामुळे सूचक असेल, अनुमोदक असेल, नेमकी वस्तू काय आहे, असं काय परिस्थिती आहे का? श्रेयवाद हा विषय काही नाही आहे. श्रेयवाद म्हणजे झालेलं होतं कशी 2 सूचक आणि 2 अनुमोदन असं झालेला होता विषय. पण विषय पत्रिकेवरती एकच विषय असल्यामुळं कुणाचा सूचक आणि कुणाचा अनुमोदन हा थोडासा गैरसमज झालेला होता. पण प्रशासकीय बाबीच्या विचाराने गेलं तर फक्त एकच विषय असल्या, विषय पत्रिकेवरती एकच विषय असल्यामुळं तो सूचक आणि अनुमोदन एकच देणं गरजेचं आहे. पण तो थोडंसं संभ्रमावस्था झाल्यामुळं आम्ही तो त्यासाठीच काल द्यायचं होतं ते आज आम्ही विचारपूर्वक करून तो आज आम्ही सूचक आणि अनुमोदनचा विषय संपवून प्रशासनाला वरती जिल्हा परिषदला आम्ही ठराव पाठवण्यात आलेला आहे.